त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे रॅप्चर होईल. नंतर 7 वर्षाचा हा क्लेशाचा काळ असेल आणि त्याच्यानंतर त्याच्या शेवटी येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे. तर जी पिढी आता जिवंत आहे, ज्या पिढीने ह्या सर्व गोष्टी पाहिल्या, इस्रायल राष्ट्राचं पूर्ण निर्माण पाहिलं, ही अशी अशक्य गोष्ट होती, पण त्यांनी ते पाहिलं. इस्रायल राष्ट्र झालं 14 मे 1948 मध्ये. आणि हीच पिढी या क्लेशाच्या काळातून जातील आणि ते येशू ख्रिस्ताला बघतील. क्लेशाच्या काळातून ते पश्चाताप करतील, कारण यहुदी लोकांनी आतापर्यंत येशू ख्रिस्ताचा स्वीकार नाही केलेला आहे. पण जेव्हा ते या घटनातून जातील तेव्हा ते पश्चाताप करतील आणि तेव्हा ते येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतील, येशू ख्रिस्ताला मसीहा म्हणून स्वीकारतील, राजा म्हणून स्वीकारतील. आणि जे स्वीकारतील ते येशू ख्रिस्ताच्या बरोबर राहतील. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो यासाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.